स्क्रीन दिसते? ठीक आहे. नेक्स्ट इंटिग्रेशनचा पुढचा लेक्चर बघतोय आपण. त्यामध्ये आपण नेक्स्ट मेथड जी आहे ती इंटिग्रेशन बघतोय. इंटिग्रल ऑफ द फॉर्म इंटिग्रेशनच्या आत dx डिवायडेड बाय a प्लस b साइन स्क्वेअर एक्स या टाईपचे एक्झाम्पल असेल, किंवा dx डिवायडेड बाय a प्लस b कॉस स्क्वेअर एक्स किंवा dx डिवायडेड बाय a साइन स्क्वेअर प्लस b कॉस स्क्वेअर एक्स प्लस c या तीनपैकी एक टाईपचे एक्झाम्पल असेल. तर dx म्हणजे तो साईडला व्हेरिएबल डिनोट करतोय, म्हणजे न्यूमरेटरला फक्त 1 असेल. डिवाइडला ए बी सी म्हणजे कॉन्स्टंट, ए आणि बी म्हणजे कॉन्स्टंट, कोणत्याही दोन संख्या असतील प्लस मायनस, आयदर साइन स्क्वेअरची टर्म असेल, कॉस स्क्वेअरची टर्म असेल किंवा दोन्ही असतील. या टाईपचे एक्झाम्पल असेल तर कसं सॉल्व्ह करायचं? लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx डिवायडेड बाय 2 प्लस 3 कॉस स्क्वेअर ऑफ एक्स. आता काय या सेकंड टाईपचे एक्झाम्पल आहे, म्हणजे dx डिवायडेड बाय ए म्हणजे 2 आहे, बी म्हणजे प्लस 3 आहे आणि कॉस स्क्वेअर ऑफ एक्स. आता डिवाइडला कॉस असेल तर या आधीची मेथड बघितली आपण, कॉसला पुटअप आणि डीएक्सला पुटअप. आणि डिवाइडला साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअरची टर्म असेल तर काय करायचंय? लेट अस सी फर्स्ट दिलेल्या एक्झाम्पलला आय सपोज केला, आणि या टाईपचे एक्झाम्पल असेल तर डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर ऑफ एक्स. काय करायचंय? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचं कधी या टाईपचे एक्झाम्पल असेल तर. म्हणजे काय करतोय, हा dx जो आहे तो पहिला बाजूला घेतला, dx बाजूला घेतला, म्हणजे 1/2 प्लस 3 कॉस स्क्वेअर एक्स ही टर्म आहे आपली. म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअरने डिवाइड करतो या टाईपच्या मेथडला. म्हणजे न्यूमरेटरला 1 आहे, हा बोला. डिवाइडला डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर ऑफ एक्स. पहिला न्यूमरेटरला डिवाइड करतोय, 1 कॉस स्क्वेअर याला डिवाइड केला, 2 प्लस 3 कॉस स्क्वेअर एक्स, 2 ला सेपरेट डिवाइड केला, प्लस 3 कॉस स्क्वेअरला कॉस स्क्वेअरने सेपरेट डिवाइड केला या टाईपच्या मेथडला. आता काय होईल? 1 कॉस म्हणजे सेक, म्हणजे सेकचा स्क्वेअर होणार. इथं हा 2 बाजूला घेतला, म्हणजे 1 कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 आहे, प्लस कॉस स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर कॅन्सल होईल, राहणार फक्त 3. फक्त सिम्प्लिफाय केला, 1 कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर, 2 बाजूला घेतला, 1 कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर, त्याला 2 न मल्टिप्लाय, प्लस कॉस स्क्वेअर डिवाइड बाय कॉस स्क्वेअर कॅन्सल होईल, राहणार 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता काय करायचंय? जर डिवाइडला सेक स्क्वेअर असेल तर त्याला आयडेंटिटी आपल्यापाशी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. फक्त डिवाइडला पुटअप करायचंय. कुठं? डिवाइडला, म्हणजे न्यूमरेटर आहे तसं ठेवला, न्यूमरेटरला काय सेक स्क्वेअर आहे तसा, आणि 2 ला मल्टिप्लाय बाय सेक स्क्वेअर आहे, या सेक स्क्वेअरला 1 प्लस टॅन स्क्वेअर पुटअप करायचं, कारण फॉर्म्युला आपल्यापाशी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. फक्त डिवाइडला पुटअप करतोय आणि त्याला 2 मल्टिप्लाय, त्यामुळे पूर्ण टर्म ब्रॅकेटला मल्टिप्लाय असणार आहे. म्हणजे काय आता काय करायचंय? 2 न ब्रॅकेट एक्सपांड, 2 ला 1 न मल्टिप्लाय आणि 2 ला टॅन स्क्वेअर न मल्टिप्लाय केला, प्लस 3 आणि सेक स्क्वेअर आहे तसा. आता काय कॉन्स्टंट 2 टर्म आहेत, 2 प्लस 3 म्हणजे 5, बाकीच्या टर्म ॲज इट इज ठेवल्या, सेक स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस 3 म्हणजे 5 प्लस 2 टॅन स्क्वेअर ऑफ एक्स. आता डिवाइडला टॅन स्क्वेअर आहे आणि न्यूमरेटरला सेक स्क्वेअर आहे, म्हणजे टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे, तेव्हा टॅनला पुटअप करतोय इथे मी, पुट टॅन एक्स इक्वल्स टू टी. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह आहे, आपण सबस्टिट्यूशन मेथड बघितली होती. एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथंच असेल तर त्या फंक्शनला पुटअप करतोय. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे, तेव्हा टॅन एक्सला पुटअप केला आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय पण, सॉरी इथं टी झालेलं आहे, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय, इथं टी झालंय बघा, फक्त एक्स करा. म्हणजे टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आणि टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dt अपॉन dx, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचं. आता डिवाइडचा dx जो आहे तो या साईडला घेतला, म्हणजे सेक स्क्वेअर एक्स dx होईल इक्वल्स टू dt आहे तसा, म्हणजेच काय सेक स्क्वेअर एक्स dx याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली dt, आणि इंटिग्रेशनच्यात काय राहणार 1 डिवायडेड बाय 5 प्लस 2, टॅनला आपण टी म्हटलंय म्हणजे टीचा स्क्वेअर, आणि सेक स्क्वेअर एक्स dx याची व्हॅल्यू dt. इंटिग्रेशनच्या आत सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या, 5 इथं काही म्हणजे 1 असणार आहे, सेक स्क्वेअर एक्स dx व्हॅल्यू dt झाली.
5 प्लस 2t². आता फॉर्म्युला आपल्याविषयी 1/1 a² प्लस x² चा फॉर्म्युला आहे, बट हा 2 नको आहे, तेव्हा डिनॉमिनेटर मधून 2 कॉमन घेतोय. डिनॉमिनेटर मधून 2 कॉमन घेतला म्हणजे जिथं मल्टिप्लाय असेल तिथून कॉमन, नसेल तर डिवाइड, म्हणजे तो 2 जो आहे तो डिवाइडचा बाहेर घेतला 1/2 5/2 राहणार, प्लस 2 बाहेर घेतला म्हणजे t² राहणार. आता आपल्याला a चा स्क्वेअर पाहिजे, म्हणजे याचा स्क्वेअर रूट घेतोय, वर्गमूळ घेतोय आणि वर्ग करतोय, म्हणजे बाहेर तर 1/2 ॲज इट इज, याचा स्क्वेअर रूट 2 चा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर केला प्लस t चा स्क्वेअर, म्हणजे आपला फॉर्म्युला तयार झाला 1/a² प्लस x चा स्क्वेअर, दॅट इज 1/2 बाहेर ॲज इट इज, आणि इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय केला 1/a म्हणजे √5 डिवायडेड बाय √2 आहे, tan इनवर्स x च्या ऐवजी t डिवायडेड बाय a म्हणजे √5 डिवायडेड बाय √2 प्लस c. आता हा कॉन्स्टंट 1/2 इंटू 1/√5 डिवायडेड बाय √2 याचा सिम्प्लिफाय केला म्हणजे 1/√10 येणार, किंवा √10 डिवायडेड बाय 10, कॅल्सी मध्ये जो येईल तो लिहा. tan इनवर्स हा डिवाइडचा डिवाइड आहे, √2 न्यूमरेटरला घेतला म्हणजे √2 मल्टिप्लाय बाय t डिवायडेड बाय √5 प्लस c ॲज इट इज ठेवतोय. आता t म्हणजे काय सपोज केला तर आपण t म्हणजे tan x म्हटला होता, ती व्हॅल्यू रिप्लेस करतो, दॅट इज फायनल आन्सर. देअरफॉर I इक्वल्स टू काय 1/√10 tan इनवर्स √2 t ची व्हॅल्यू tan x डिवायडेड बाय √5 प्लस c ॲज इट इज होतो. लेट अस सी नेक्स्ट. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx डिवायडेड बाय 3 मायनस 2 साइन स्क्वेअर ऑफ x. सेम मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आपण. लेट I इक्वल टू सपोज केला पहिला, आणि डिवाइडचा न्यूमरेटरला जो dx आहे तो बाजूला घेतला म्हणजे 1/3 मायनस 2 साइन स्क्वेअर x राहणार. आता काय करतोय, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर. मेथड आपली डिवाइडला एक टर्म कॉन्स्टंट, दुसरी साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअर असेल तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचं आहे. न्यूमरेटरला 1 आहे त्याला कॉस स्क्वेअरने डिवाइड केला. डिवाइडला 2 टर्म आहेत, एक पहिली 3 आहे, दुसरी 2 साइन स्क्वेअर आहे, दोघांना सेपरेट डिवाइड म्हणजे 1/cos स्क्वेअर 3 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर मायनस 2 साइन स्क्वेअरला कॉस स्क्वेअरने डिवाइड. आता काय न्यूमरेटरला 1/cos स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर, 3 1/cos स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर मायनस 2 साइन स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर, आणि dx आहे तस ठेवला. आता काय डिवाइडला सेक स्क्वेअर असेल तर त्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पुटअप करतोय, म्हणजे न्यूमरेटर आहे त्याचा 3 ब्रॅकेटमध्ये सेक स्क्वेअर म्हणजे काय 1 प्लस टॅन स्क्वेअर लिहिला मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स आहे त्याचा. आता 3 हा ब्रॅकेट एक्सपांड करतोय, 3 ला 1 ला आणि टॅन स्क्वेअरला मल्टिप्लाय केला, बाकीच्या टर्म आहे तशा ठेवतोय, सेक स्क्वेअर डिवायडेड बाय 3 प्लस 3 इंटू टॅन स्क्वेअर मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर इंटिग्रेशनच्या आत न्यूमरेटरला सेक स्क्वेअर एक्स आहे तसा 3 ॲज इट इज, इथं टॅन स्क्वेअरच्या 2 टर्म आहेत, एक प्लस 3 आणि मायनस 2 म्हणजे प्लस 1 टॅन स्क्वेअरची टर्म होईल, 1 ला मल्टिप्लाय बाय टॅन स्क्वेअर. आता परत आपण सबस्टिट्यूशन मेथडला जातोय, एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथंच असेल तर त्या फंक्शनला पुटअप करतोय, म्हणजे टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे, तो टॅनला टी पुटअप केला आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इथं एक्स घ्यायचा. टी म्हटलंय चुकून आलंय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर टॅन स्क्वेअर एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आणि टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dt अपॉन dx. इथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणा, कॉपी पेस्ट करताना ते चुकून झालेलं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणा, कारण एक्स हा चल आहे आपला. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dt अपॉन dx. डिवाइडचा dx इक्वेशनच्या या साईडला घेतला म्हणजे सेक स्क्वेअर एक्स dx होईल इक्वल्स टू dt. आता सगळ्या व्हॅल्यू इंटिग्रेशनच्या आत पुटअप करतो, इथं मल्टिप्लाय बाय काही म्हणजे 1 असणार आहे, 1 डिवायडेड बाय 3 प्लस टी, टॅनला पण टी म्हटलंय त्याचा स्क्वेअर, आणि सेक स्क्वेअर एक्स dx याची व्हॅल्यू काय झाली dt. म्हणजे इंटिग्रेशनच्या आत 1/a² प्लस x² एक्स म्हणजे टीचा स्क्वेअर फॉर्म्युला आहे, त्यामुळे काय करावं लागेल 3 चा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर केलं, बॅलन्स केली म्हणजे फॉर्म्युला तयार झाला 1/a चा स्क्वेअर प्लस एक्स म्हणजे टीचा स्क्वेअर, दॅट इज 1/a टॅन इनवर्स टी डिवायडेड बाय a म्हणजे √3 आहे. फायनली काय करतोय टी ची व्हॅल्यू रिप्लेस करतोय, टी म्हणजे काय टॅन एक्स. देअरफॉर I इक्वल्स टू 1/√3 टॅन इनवर्स टी म्हणजे टॅन एक्स डिवायडेड बाय √3 प्लस सी, दॅट इज फायनल आन्सर. मेथड सेम असणार आहे, फक्त फॉर्म्युला बॅलन्स करायचा आहे. नेक्स्ट, इव्हॅल्युएट dx डिवायडेड बाय इंटिग्रेशनच्या आत dx डिवायडेड बाय 4 cos स्क्वेअर
प्लस 9 साइन स्क्वेअर एक्स. आय सपोज करतोय पहिला, आणि हा न्यूमरेटरचा जो डीएक्स आहे तो बाजूला घेतला, म्हणजे 1/4 कॉस स्क्वेअर प्लस 9 साइन स्क्वेअर एक्स प्लस सी. ची व्हॅल्यू 0 असेल इथं, त्यामुळे सी दिलेली नाहीये. मेथड काय आपली, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचं आहे. न्यूमरेटरला 1 आहे, त्याला कॉस स्क्वेअरने डिवाइड. डिवाइडला 2 टर्म आहेत, 4 कॉस स्क्वेअर, त्याला कॉस स्क्वेअरने डिवाइड, प्लस 9 साइन स्क्वेअर एक्स आहे, त्याला कॉस स्क्वेअरने डिवाइड केला. 1 कॉस स्क्वेअर न्यूमरेटरला म्हणजे सेक स्क्वेअर, इथं कॉस स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त 4 राहणार, प्लस 9 साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर. आता काय, डिवाइडला सेक स्क्वेअर असेल तर पुटअप करायचं, नसेल तर पुढची मेथड काय, एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथंच असेल तर त्या फंक्शनला पुटअप. तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे टॅनला टी पुटअप केला, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय. कॉपी पेस्ट करताना परत तो झालेला आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचा. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आणि टीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डीटी अपॉन डीएक्स. डिवाइडचा डीएक्स इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला, म्हणजे सेक स्क्वेअर एक्स डीएक्स होईल इक्वल्स टू डीटी आहे तसा. आता सगळ्या व्हॅल्यू इंटिग्रेशनच्या आत पुटअप करतोय, देअरफॉर आय इक्वल्स टू इंटिग्रेशनच्या आत सेक स्क्वेअर एक्स डीएक्स याची व्हॅल्यू डीटी झाली. इथे काही म्हणजे 1 असणार आहे, 1/4 प्लस 9, टॅनला आपण टी म्हटलंय पण त्याचा स्क्वेअर आहे, सेक स्क्वेअर एक्स डीएक्स म्हणजे डीटी. आता काय करतोय, 1/a स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर म्हणजे टीचा स्क्वेअर फॉर्म्युला आहे, म्हणजे 9 नको आहे, म्हणजे डिवाइडचा 9 कॉमन घेतला, बाहेर घेतला, म्हणजे जिथं आहे तिथून बाहेर घेतोय, नसेल तर डिवाइड करतोय पण, म्हणजे 1/4/9 प्लस टी स्क्वेअर. आता काय 1/9 आहे त्याचा, याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आणि स्क्वेअर करायचा, 4चा स्क्वेअर रूट 2 आणि 9चा स्क्वेअर रूट 3, याचा स्क्वेअर केला, बाकीच्या टर्म आहे तशा. म्हणजे 1/a स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर म्हणजे टीचा स्क्वेअर फॉर्म्युला आहे, 1/a टॅन इनवर्स तोच फॉर्म्युला आहे, म्हणजे बाहेरचा 1/9 आहे तसा, आणि फॉर्म्युला अप्लाय केला 1/a म्हणजे 2/3 टॅन इनवर्स टी अपॉन ए प्लस सी. आता हा कॅल्क्युलेशन करायचा, आणि हा 3 डिवाइडचा डिवाइड आहे म्हणजे न्यूमरेटरला जाईल, 3t डिवायडेड बाय 2 होणार, आणि हा कॅल्क्युलेशन 1/6 आला. फायनली काय करतोय, टी ची व्हॅल्यू रिप्लेस करतोय. टी म्हणजे काय, टॅन एक्स आहे, टॅन एक्स लिहिला, देअरफॉर आय इक्वल्स टू 1/6 टॅन इनवर्स 3t डिवायडेड बाय 2 प्लस सी, दॅट इज फायनल आन्सर असेल. स्क्रीन दिसते ना, इट इज इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. तर पहिला एक्झाम्पल दिलाय, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन log x डिवायडेड बाय x इंटू ब्रॅकेट 2 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट मध्ये 3 प्लस लॉग एक्स. आता इथे डिवाइडला 3 फॅक्टर्स जरी दिसत नसतील तर फॅक्टर्स आहेत. हा, लेट अस सी, फॅक्टर्सला काय करतोय, पहिला सिम्प्लिफाय करतोय आपण, आणि फॅक्टर्स सारखे करतोय, म्हणजे काय करतोय, लेट आय इक्वल टू सपोज केला, आणि लॉग एक्सला मी टी पुटअप करतोय, कारण पार्शियल फ्रॅक्शनच्या मेथडला मला याला घेऊन जायचंय, त्यामुळे काय करतोय, लॉग एक्सला टी पुटअप केला, आणि याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा. इथे सपोज टी झालाय बघा, सगळीकडे जरा करेक्शन करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतोय मी, म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x, आणि टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे आयच्या आय मध्ये काय काय बदल होईल, 1/x, आणि हा डीएक्स जो आहे तो साईडचा इक्वेशनच्या अदर साईडला घेतला तर 1/x मल्टिप्लाय बाय डीएक्स होईल इक्वल्स टू डीटी होईल. म्हणजे काय, जिथे जिथे आय मध्ये लॉग एक्स आहे तिथे टी म्हणतोय, आणि हा लॉग एक्सला मल्टिप्लाय बाय काही नाही म्हणजे 1 असणार आहे, 1 डिवायडेड बाय एक्स, आणि त्याला मल्टिप्लाय बाय डीएक्स, याची व्हॅल्यू डीटी होईल. तर इंटिग्रेशन मध्ये काय बदल होईल, लॉग एक्सला टी म्हटलंय, 1/x dx ही व्हॅल्यू dt झाली, म्हणजे फक्त 2 ब्रॅकेट राहतील, 2 प्लस लॉग एक्स म्हणजे t आणि 3 प्लस लॉग एक्स म्हणजे t, म्हणजे हा इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आता हा पार्शियल फ्रॅक्शनचा एक्झाम्पल आहे. आता याचं इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि येणारा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. आता पार्शियल फ्रॅक्शनची मेथड काय, जर 2 डिवाइडला फॅक्टर्स असतील तर 2 अननोन्स घेतोय, पण ती फक्त टर्म सपोज करतोय, पहिला t डिवायडेड बाय 2 प्लस t 3 प्लस t, हा पार्शियल फ्रॅक्शनचा एक्झाम्पल आहे. 2 फॅक्टर्स आहेत त्यामुळे 2 अननोन्स घेतले, पहिला कॅपिटल ए डिवायडेड बाय पहिला फॅक्टर प्लस कॅपिटल बी डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर, इक्वेशन नंबर 2 म्हणतोय, कारण इथून आपल्याला ए आणि बी चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत,
आणि त्याचा आन्सर इंटिग्रेशनच्या आत पुटअप करायचा आहे. आता इथं क्रॉस मल्टिप्लाय, ए ला 3 + t न मल्टिप्लाय प्लस बी ला 2 + t न मल्टिप्लाय आणि डिवायडेड बाय दोघांचा गुणाकार ऍज इट इज ठेवला. म्हणजे डिवाइडचे सेम ब्रॅकेट दोन्ही साईडला कॅन्सल होतील. राहणार काय, t इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेट 3 + t प्लस b इंटू ब्रॅकेट 2 + t. याला इक्वेशन नंबर 3 म्हणतोय. आपल्याला a आणि b चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे पहिला फॅक्टर घेतोय पण पहिला फॅक्टर काय आपला 2 + t, त्याला 0 म्हणतोय आपण. इथून t ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. म्हणजे +2 त्या साईडला घेतला तर -2 होऊन जाईल. ती व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये पुटअप करतोय. म्हणजे आयदर a किंवा b ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल. म्हणजे जिथे जिथं t आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये तिथं -2 पुटअप केला. देरफॉर -2 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेट 3 t ची व्हॅल्यू -2 प्लस b 2 t ची व्हॅल्यू -2. म्हणजे सेकंड टर्म +2 -2 0 होऊन जाईल. म्हणजे फक्त a ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 3 - 2 म्हणजे 1 a ला मल्टिप्लाय आणि हा -2 आहे तसा. म्हणजे a ची व्हॅल्यू झाली -2. आता दुसरा फॅक्टर काय आपला 3 + t, त्याला 0 म्हटला. +3 अदर साईडला घेतला तर -3 होऊन जाईल. आता ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये जिथं जिथं t आहे तिथं -3 पुटअप केला. म्हणजे काय होईल, पहिली टर्म 0 होऊन जाईल. +3 - 3 0 a ची व्हॅल्यू आणि 2 - 3 म्हणजे -1 मल्टिप्लाय बाय b म्हणजे -b आणि हा -3 आहे तसा. दोन्ही साईडचा मायनस साइन कॅन्सल केला तर b ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 3. आता a ची व्हॅल्यू -2 आहे आणि b ची व्हॅल्यू 3 आहे. ती इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप करतोय. देयरफॉर t डिवायडेड बाय 2 + t 3 + t याचा आन्सर काय येणार, a ची व्हॅल्यू -2 डिवायडेड बाय ब्रॅकेट प्लस b ची व्हॅल्यू 3 डिवायडेड बाय हा ब्रॅकेट 3 + t. पण या सगळ्या टर्म इंटिग्रेशनच्या आत आहेत. बरोबर काय, आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. तेव्हा इंटिग्रेशनच्या आत पुटअप करतोय. इंटिग्रेशनच्या आत t डिवायडेड बाय 2 + 3 3 + t याचा येणार आन्सर इंटिग्रेशनच्या आत पुटअप केला. आता दोन टर्म सेपरेट आहेत. दोघांचा इंटिग्रेशन जो आहे तो कंबाईन आहे, तो सेपरेट करतोय. पहिल्या टर्मचं सेपरेट -2 डिवायडेड बाय 2 + t चं सेपरेट विथ रिस्पेक्ट टू t प्लस 3 डिवायडेड बाय 3 + t चा सेपरेट विथ रिस्पेक्ट टू t. -2 कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला आणि तर 3 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. बाकीच्या टर्म ॲज इट इज 1/2 + t राहणार आणि इथं 1/3 + t राहणार. म्हणजे इथं व्हेरिएबल जो तो t आहे, म्हणजे 1 फंक्शन फॉर्म्युला आपल्यापाशी इंटिग्रेशनचा लॉग ऑफ मॉड ऑफ फंक्शन इंटू 1 डेरिव्हेटिव्ह फंक्शन फॉर्म्युला अप्लाय केला. 1 डेरिव्हेटिव्ह फंक्शन याचा आन्सर 1 येणार आहे, त्यामुळे तो लिहित नाही मी. आपण -2 आहे तसा लॉग ऑफ 2 + t याचा आन्सर +3 आहे तसा 1 फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ मॉड ऑफ फंक्शन, मॉड म्हणजे प्लस आहे तेवढा मॉड लिहित नाही, इंटू 1 डेरिव्हेटिव्ह 3 + t चा येणार आन्सर 1 आहे तेवढा लिहित नाही. प्लस सी ॲज इट इज. हा झाला आपला आय, टी ची व्हॅल्यू रिप्लेस करतोय. -2 आहे तसा लॉग 2 आणि टी ला आपण लॉग एक्स पहिल्यांदा सपोज केला होता, +3 लॉग 3 इंटू टी ची व्हॅल्यू लॉग एक्स प्लस सी. फक्त ही टर्म आपण एक्स्ट्रा करतोय इंटिग्रेशनचा. बाकीच्या व्हॅल्यू आपण पार्शियल फ्रॅक्शनच्या मेथडनुसार सॉल्व्ह करतोय आणि इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला आहे तो आपण तयार करून इथं लिहिणार आहे. आपण बाकीचं एक्स्ट्रा काही करत नाही आपण. नेक्स्ट पुढचा एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 2x² + 5u डिवायडेड बाय x - 1 x + 2 x + 3 विथ रिस्पेक्ट टू x. लेट i इक्वल टू सपोज केला आणि पार्शियल फ्रॅक्शनचा जो पार्ट आहे आतला म्हणजे 2x² + 5u डिवायडेड बाय 3 फॅक्टर्स आहेत, म्हणजे 3 अननोन तो तेवढा बाजूला घेतोय. 2x² प्लस हा आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनच्या मेथड सॉल्व्ह करायचा आहे. आता 3 फॅक्टर्स आहेत, तिन्ही नॉन रिपीटेड आहेत, वेगळे आहेत. त्यामुळे 3 अननोन्स a पहिला फॅक्टर प्लस b सेकंड फॅक्टर प्लस c थर्ड फॅक्टर केला, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटला. इथून आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून इंटिग्रेशनच्या आत पुटअप करायचे आहेत. म्हणजे याची व्हॅल्यू इंटिग्रेशनच्या आत पुटअप करायचं आहे आणि त्याचा इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. आता पहिला काय करतोय, डिवाइडचे तिन्ही ब्रॅकेट कॅन्सल करून सिम्प्लिफाय करायचं. म्हणजे डिवाइडला ए ला मल्टिप्लाय बाय जो ब्रॅकेट आहे तो सोडून बाकीचे दोन्ही ब्रॅकेट ए ला मल्टिप्लाय केले, x + 2 आणि x + 3 प्लस बी ला डिवाइडचा ब्रॅकेट सोडून दिला, x - 1 आणि x + 3 बी ला मल्टिप्लाय प्लस सी ला x - 1 आणि x + 2 न मल्टिप्लाय हा ब्रॅकेट सोडून दिला आणि डिवाइडेड बाय तिघांचा गुणाकार एलसीएम मेथड यूज केली. तिन्ही ब्रॅकेट कॅन्सल होतील डिवाइडचे, राहणार फक्त न्यूमरेटर
म्हणजे 2x² प्लस 5 इक्वल्स टू a इंटू दोन्ही ब्रॅकेट प्लस b इंटू दोन्ही ब्रॅकेट प्लस c इंटू दोन्ही ब्रॅकेट, इक्वेशन नंबर 2 म्हणतोय. सेम मेथड आपली. पहिला फॅक्टर काय x-1, त्याला 0 म्हटला, इथून x ची व्हॅल्यू आपल्याला 1 भेटेल. ती व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथं 2 पुटअप करायचं आहे. म्हणजे इक्वेशन 1 ला जिथे जिथे x दिसतोय तिथं काय पुटअप केला, 1 पुटअप केला. म्हणजे 2 प्लस 5 7 येणार. इथं +1 -1 0 म्हणजे b ची टर्म 0 झाली. +1 -1 0 म्हणजे c ची टर्म 0 झाली. म्हणजे a ची व्हॅल्यू भेटेल 3 + 2 4 आणि 2 + 1 3. दोघांचा गुणाकार केला किंवा आहे तसे कॅल्सीमध्ये पुटअप केला. येणारांचं 12 येईल आणि हा 7 येईल. मल्टिपलचा 12 इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर डिवाइडला जाईल. म्हणजे 7/12 a ची व्हॅल्यू भेटेल. आता दुसरा फॅक्टर काय, x+2. परत इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप करायचं आपल्याला. सेकंड फॅक्टर x+2 आहे, त्याला 0 म्हटला, तिथून x ची व्हॅल्यू -2 भेटेल. ती व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण पुटअप करतोय. जिथे जिथे x आहे तिथं -2 केअरफुली पुटअप करा आणि स्क्वेअर असेल तर ब्रॅकेट पुटअप करतोय आपण. म्हणजे पहिली टर्म 0 होईल, +2 -2. c ची व्हॅल्यू +2 -2 0 होईल. इथून आपल्याला b ची व्हॅल्यू भेटेल -2 -1 त्याला मल्टिप्लाय बाय -2 + 3. कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुटअप केला तर ही व्हॅल्यू 3 येईल आणि ही व्हॅल्यू -3 होईल. फोर -3 इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला गेला तर डिवाइड, सॉरी इथं 3 झालं बघा, इथे 13 येईल. हा 2 चा स्क्वेअर 4 + 2 6 4. हा इथे थोडंसं करेक्शन करा, 13 येईल. 13 डिवाइडेड बाय -13/3 b ची व्हॅल्यू भेटेल. नेक्स्ट थर्ड फॅक्टर काय आपला x+3 आहे, त्याला 0 म्हटला म्हणजे x ची व्हॅल्यू -3 होऊन जाईल. ती व्हॅल्यू परत इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुटअप करतोय. म्हणजे जिथे जिथे x आहे तिथं इक्वेशन नंबर 2 मध्ये -3 पुटअप केला. म्हणजे पहिली टर्म +3 -3 0, दुसरी टर्म +3 -3 0. c ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला. ही व्हॅल्यू 23 होईल, ही व्हॅल्यू 4 येईल. मल्टिपलचा 4 अदर साईडला घेतला तर डिवाइडला जाईल, इक्वल टू c. ची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे ABC चे व्हॅल्यू जे आहे ते आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करतो. इक्वेशन 1 मध्ये 2x² + 5 डिवाइडेड बाय x-1 x+2 x+3 a ची व्हॅल्यू डिवाइडेड बाय प्लस b ची व्हॅल्यू डिवाइडेड बाय प्लस c ची व्हॅल्यू डिवाइड बाय. इथे फक्त करेक्शन करा. हा 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 4 × 2 8 8 + 5 म्हणजे 13 3 झालाय बघा, इथे 13 होईल. आता या काय सगळ्या इंटिग्रेशनच्या आत आहेत, त्यामुळे दोन्ही साईडला इंटिग्रेशन देतोय. इंटिग्रेशनच्या आत dx, तिन्ही टर्म इंटिग्रेशनच्या आत व्हेरिएबल dx म्हटला. आता हा आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व्ह करा. हा झाला पार्शियल फ्रॅक्शनचा पार्ट. याचा इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. म्हणजे पहिल्याचं इंटिग्रेशन सेपरेट, दुसऱ्याचं सेपरेट, तिसऱ्याचं सेपरेट घेतो. आता इथे कॉन्स्टंट टर्म काय 7/12 इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला म्हणजे 1/x-1 विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेशन राहणार. -13/3 बाहेर घेतला तर इंटिग्रेशनच्या आत 1/x+2 विथ रिस्पेक्ट टू x राहणार. +23/4 बाहेर घेतला तर 1/x+3 विथ रिस्पेक्ट टू x राहणार. आता इथं 1 फंक्शन लॉग ऑफ मॉड ऑफ फंक्शन इंटू 1 डेरिव्हेटिव्ह फंक्शन. डेरिव्हेटिव्ह येणार आन्सर 1 असेल त्यामुळे डेरिव्हेटिव्ह लिहित नाही मी. म्हणजे याचा आन्सर काय लॉग ऑफ मॉड ऑफ x-1, आन्सर लॉग ऑफ मॉड ऑफ x+2 आणि याचा आन्सर लॉग ऑफ मॉड ऑफ x+3. म्हणजे काय 7/12 आहे तसा या इंटिग्रेशनचा आन्सर लॉग ऑफ x-1 -13/3 याचा आन्सर लॉग ऑफ x+2 प्लस 23/4 याचा आन्सर लॉग ऑफ x+3 आणि तिघांचा कॉन्स्टंट c लिहिला. दॅट इज फायनल आन्सर. ही झाली आपली इंटिग्रेशन पार्शियल फ्रॅक्शनची मेथड.